Hello students, today we are going to study the very definitions of novel. The paper which we are going to study is entitled as DSC 1C. It is equivalent to Special English General Paper 2. The title of the paper is Study of Novel and Drama. The syllabus for semester 3 for this paper, unit 1, in unit 1 there is a definitions of novel. In B part there are aspects of novel, and it is the only introduction of these aspects. Plot, characters, characters are of flat, round, hero and anti-hero, theme, setting, point of view and narration. The next topic is type of novel. There are only 3 types of novel are prescribed: social, picaresque and psychological. And in the last section of the syllabus, that the novel A Passage to India by E.M. Forster is prescribed. Today we are going to study what the definitions of novel. But before definitions of novel, we have to study what is literature. Before that, I want to ask you some questions. Have you read any novel or story in Marathi, either in Marathi or in English? Now the second question I am going to ask you. What do you feel when you read a piece of literature? The next question is, because these are the very basic questions I want to ask you. What do you mean by literature? And the last question I want to ask, what do you feel when you watch a movie, either in Marathi or Hindi or in English? मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय हे लिटरेचर? लिटरेचर काय असतं? लिटरेचरची एकदम सोपी व्याख्या अशी आहे की एक साधी रेष जरी उडलेली असेल एखाद्या ब्लॅकबोर्डवर किंवा भिंतीवर, तीसुद्धा लिटरेचर असं म्हटलं जातं. तिची एक अगदी ढोबळ अशी व्याख्या आहे लिटरेचरची. पण मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता की हॅव यू रीड एनी नॉव्हेल ऑर स्टोरी इन मराठी ऑर इन इंग्लिश? आता तुम्ही एखादी कादंबरी किंवा एखादी कथा इंग्लिशमध्ये वाचली आहे का? तर तुमचं उत्तर निश्चित असं आहे की नाही. आता तुम्ही जर काहीच वाचलेलं नसेल, तुम्हाला जर कोणतंच पीस ऑफ लिटरेचर म्हणजे कथा, कादंबरी, निबंध, कविता वगैरे हे जर तुम्ही वाचलेलंच नसेल, म्हणजे आयदर इन मराठी ऑर इन इंग्लिश, मग खूप प्रॉब्लेम आहे. कारण तुम्हाला लिटरेचर म्हणजे काय समजावायचं? लिटरेचर म्हणजे काय असतं? लिटरेचरची अगदी सोपी व्याख्या आहे की लिटरेचर इज अ प्रॉडक्ट ऑफ सोसायटी. म्हणजे काय, व्हॉट एव्हर हॅपन्स इन सोसायटी दॅट्स गेट्स रिफ्लेक्टेड इन लिटरेचर. आता मी विचारलं होतं तुम्हाला की व्हॉट डू यू फील वेन यू वॉच अ मूव्ही, आयदर इन मराठी ऑर इन इंग्लिश? मित्रांनो, तुम्ही एखादी चित्रपट बघतात मराठीमध्ये, हिंदीमध्ये. आता तीसुद्धा एक कादंबरी असते, नॉवेल असते. त्याच्यामध्ये कथा असते, पात्र असतात, म्हणजे पात्र म्हणजे कॅरेक्टर, त्याची सेटिंग असते, त्याच्यामध्ये पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, ते नॅरेशन असतं. पण आपल्याला काहीच कळत नाही आपण ते बघत असताना. पण आता आपल्याला शिकायचं आहे. आता सगळ्यात प्रथम आपण याच्यामध्ये बघू की डेफिनेशन म्हणजे व्याख्या. डेफिनेशन ऑफ नॉवेल. आता कादंबऱ्यांच्या व्याख्या आपल्याला बघायच्या आहेत. आता मी इथं 6 व्याख्या तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत स्लाईडच्या माध्यमातून. पण आपण सगळ्यात प्रथम द एनसायक्लोपीडिया ब्रिटॅनिकाची व्याख्या बघू, जी अगदी शेवटच्या 6व्या क्रमांकावर आहे. द एनसायक्लोपीडिया ब्रिटॅनिका म्हणतो, अ नॉव्हेल इज अ सस्टेन्ड स्टोरी विच इज नॉट हिस्टॉरिकली ट्रू बट माईट इझिली बी सो. आता कादंबरीमध्ये कथा असते, ती जरी ऐतिहासिकदृष्ट्या किंवा आपल्या भूतकाळीदृष्ट्या ती खरी नसली तरीसुद्धा ती कुठंतरी खरी असते. इट्स प्लेन and direct purpose is to muse by a succession of scenes from nature. आता कादंबरीचा किंवा कथा लिहिण्याचा सगळ्यात पहिला उद्देश काय असतो? म्हणजे
कथा कादंबऱ्याचं जाऊ द्या, पण जेव्हा आपण साहित्याचा अभ्यास करतो तेव्हासुद्धा त्याचा मूळ उद्देश हाच असतो की आपल्याला एक एंटरटेन करणं. हा लिटरेचरचा किंवा कोणत्याही पीस ऑफ लिटरेचरचा, म्हणजे कथा असो, कादंबरी असो, कविता असो, यांचा मूळ उद्देश तोच असतो की आपल्याला एंटरटेन करायचं, आपली करमणूक करायची. आता आपली करमणूक करत असताना आपल्याला ते इन्स्ट्रक्शन पण देतं, इन्स्ट्रक्ट पण करतं, म्हणजे आपल्याला ते शिकायला पण भेटतं त्याच्यामधून. दिस इज द अनदर फंक्शन ऑफ लिटरेचर. आता लिटरेचरचं दुसरं फंक्शन आहे, आपण ते नंतर बघू. पण आता ह्या ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका काय म्हणतो की एक कादंबरी म्हणजे एक कथा असते. ती कथा आपल्या भूतकाळाशी जरी पूर्णपणे खरी नसली, पण ती एक आपल्या भूतकाळांच्या किंवा आपल्या जगामध्ये जे घडतं त्या सत्यावर आधारलेली ती एक काल्पनिक कथा असते. आता आपण ऑक्सफर्ड डिक्शनरी ही काय व्याख्या करते आपण ते बघू. ऑक्सफर्ड डिक्शनरी डिफाईन्स इट ॲज ए प्रोज नॅरेटिव्ह. प्रोज म्हणजे काय? पद्य, गद्य आणि पद्य आपण असे जनरली दोन भाग करतो. तर प्रोज म्हणजे गद्य आणि पद्य म्हणजे पोएट्री. आता ऑक्सफर्ड डिक्शनरी म्हणते की इट ॲज अ प्रोज की एक प्रकारचं गद्य आहे, नॅरेटिव्ह. नॅरेशन म्हणजे काय? सांगणे, कथन करणे. ऑफ कन्सिडरेबल लेंथ इन विच कॅरेक्टर्स अँड ॲक्टर्स रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रिअल लाईफ. म्हणजे मी आत्ता जे बोललो होतो की आपल्या भूतकाळामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती जे घडतं त्याचं एक काल्पनिक सत्य त्या लेखकाच्या मनात असतं आणि त्याच्यावर आधारित तो त्याचं एक कथन करत असतो. आता परिव्याख्या आपण नवीन बघू. ऑक्सफर्ड डिक्शनरी डिफाईन्स इट ॲज अ प्रोज नॅरेटिव्ह ऑफ कन्सिडरेबल लेंथ इन विच कॅरेक्टर्स अँड ॲक्टर्स रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे हे आपले प्रतिनिधी असतात. कारण आपण एखाद्या चित्रपट बघत असतो त्यावेळेस त्या चित्रपटाचा हिरो किंवा हिरोईन यांची कथा आपल्याला अशी वाटते की ही माझी कथा आहे, कारण ते आपले प्रतिनिधी असतात. कारण जवळपास सगळ्यांच्या जीवनामध्ये अगदी बरंच काही साम्य असतं, थोडंफार कशाला ते साम्य असतं. आता विशेषतः आपण एखादी उदाहरण जर घेतलं की एखादी लव अफेअर आहे हिरोचं आणि हिरोईनचं, तर त्यावेळेस बघताना तुम्हाला मित्रांना असं वाटतं की याची माझी कथा सेम आहे. कारण ते जे पात्र रंगवलेले असतात त्या लेखकाने, ते पात्र कुठंतरी आपले प्रतिनिधी असतात. आणि रिअल लाईफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द रिअल लाईफ आर पोर्ट्रेड इन ए प्लॉट ऑफ मोर ऑर लेस कॉम्प्लेक्सिटी. आणि थोडंसं संघर्ष किंवा थोडंसं किचकटपणा त्याच्यात मिक्स करून त्याने ते पात्र रंगवलेले असतात. आता आपण आपल्या स्लाईडमध्ये दिलेल्या पहिल्या डेफिनेशन बघू. पहिली डेफिनेशन मेरिडियन क्रॉफर्ड असं म्हणतो की नॉव्हेल ॲज अ पॉकेट थिएटर. आता मेरिडियन क्रॉफर्ड हिअर compares the novel with a drama because he finds not more difference between drama and novel because the elements of novel and drama are near about same. So he terms the novel as a pocket theater. But पण त्यानंतरचा जो दुसरा क्रिटिक आपण इथे घेतला आहे मेरिडिथ म्हणतो की इट इज अ समिंग अप ऑफ ॲक्च्युअल लाईफ. आता बघा आपण जे बोललो होतो की लिटरेचर इज अ प्रॉडक्ट ऑफ सोसायटी अँड व्हॉट एव्हर हॅपन्स इन सोसायटी दॅट्स गेट्स रिफ्लेक्टेड इन लिटरेचर. म्हणजेच काय, आपल्या ॲक्च्युअल जीवनामध्ये जे काही घडतं त्याची एक समरी, त्याचा एक सारांश म्हणजे कादंबरी. हेनरी फिल्डिंग पुढचा जो क्रिटिक आपण घेतला आहे तो म्हणतो की इट्स अ कॉमिक एपिक इन प्रोज. आता एपिक म्हणजे काय? महाकाव्य. आता प्रत्येकाच्या जीवनाचं काही महाकाव्य होऊ शकत नाही. महाकाव्याचं जर आपण सायलेंट पिक्चर्स पाहिले किंवा त्याचे जर आपण आस्पेक्ट्स पाहिले तर ते खूप वेगळे आहेत. पण हे कॉमिक एपिक म्हणजे एक प्रकारचं एक विनोदी असं महाकाव्य गद्यातलं, असं तो इथं नॉवेलची व्याख्या करतो. W.H. हडसन हा एक क्रिटिक असं म्हणतो की नॉव्हेल टू बी द मोस्ट इलॅस्टिक शब्द त्याने याच्यासाठी वापरला आहे की कादंबरीची लेंथ जास्त असते आणि तो लेखक त्याला फार मोठी पेस मिळते. आणि कारण कादंबरीची लेंथ जास्त मिळाल्यामुळे तो अगदी सहजपणे जसं आपण इलॅस्टिक फोडून ताणू शकतो
तशी ती कथा किंवा एखादी पात्र किंवा एखादी सिच्युएशन तो ताणू शकतो. अँड इरेग्युलर ऑफ ऑल द ग्रेट फॉर्म्स ऑफ लिटररी एक्सप्रेशन्स. आता ग्रेट ऑफ ऑल द ग्रेट फॉर्म्स म्हणजे काय, जे काही साहित्याचे प्रकार आहेत म्हणजे कथा, कादंबरी, निबंध, कविता, या सगळ्यांपेक्षा कादंबरी लिहिणाऱ्याला म्हणजे कादंबरीकाराला म्हणजे नॉव्हेलिस्टला एक फार मोठा पेस तिथं मिळतो आणि त्याला खूप छानपणे आपले विचार मांडता येतात किंवा आपल्या त्याच्या मनात जी काही कथा असेल एक काल्पनिक सत्यावर आधारलेली ती त्याला मांडता येते. म्हणून त्या कादंबरीकाराला एक प्रकारचं आपण त्याला इलॅस्टिक शब्द त्याने वापरला इथं की इलॅस्टिकली तो ती कथा फिरवतो. तर अशा आपण ह्या 6 डेफिनेशन्स आपण पाहिल्या की कादंबरी काय असते. म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल जर तुम्ही एखादी चित्रपट पाहिला आणि त्या चित्रपटाची कहाणी म्हणजेच एखाद्या कादंबरीची कहाणी असते. ती कहाणी जर तुम्ही विचारात घेतली तर आणि ह्या व्याख्या जर तुम्ही तिथे अप्लाय केल्या ते चित्रपट बघताना तुमच्या लक्षात येईल की कादंबरी ही नेमकी काय असते. मित्रांनो, आपलं पुढचं लेक्चर असणार आहे आस्पेक्ट्स ऑफ नॉवेल. आता आस्पेक्ट्स ऑफ नॉवेल म्हणजे काय, कादंबरीचे महत्त्वाचे अंग म्हणजे कादंबरीमध्ये काय असतं. समजा आपण चहा बनवतो, आता व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स इन द टी किंवा व्हॉट आर द आस्पेक्ट्स ऑफ नॉवेल असा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या कादंबरीमध्ये काय काय असतं, काय काय टाकलं म्हणजे कादंबरी तयार होते. तर त्याच्यामध्ये प्लॉट म्हणजे कथानक, कॅरेक्टर्स म्हणजे पात्र. आता पात्रांचे इथं प्रकार आहेत फ्लॅट, राऊंड, हिरो, अँटी हिरो. आता आपण पुढच्या लेक्चरला बघू आपण की नेमकं हे काय काय कॅरेक्टर्स असतात. मग थीम म्हणजे काय, विषय. सेटिंग म्हणजे ते कोणत्या परिस्थिती म्हणजे कोणत्या गावाला कोणत्या परिस्थितीमध्ये ती कादंबरी म्हणजे ते कथानक घडलेलं आहे तसं ते दाखवतात. समजा शिवाजी महाराजांवर कादंबरी असेल तर त्याची सेटिंग अशी राहील की एखाद्या आपण किल्ल्यावर किंवा कुठंतरी असं बुरुजावर ते पात्र उभं असलेलं दिसेल किंवा तिथल्या गोष्टीची संबंधित ती गोष्ट असेल. पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे त्या लेखकाचं त्याला काय मांडायचं आहे. कारण एखादी व्यक्ती जेव्हा एखादी कादंबरी लिहितो किंवा कविता लिहितो तेव्हा त्याच्या लिहिण्यामागे त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, त्याला काहीतरी सांगायचं असतं. आणि पुढचा मुद्दा नॅरेशन. आता आपण पुढच्या लेक्चरला सगळं डिटेलमध्ये बघू. नॅरेशन म्हणजे कथन करण्याची पद्धत. आता कथन करण्याच्या पुष्कळ पद्धती आहेत. तर आपण जेव्हा एखादी कादंबरी वाचायला घेऊ तेव्हा आपल्याला समजेल की ही कोणत्या प्रकारे कथन केलेली आहे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, झिगझॅग, अशा पुष्कळ कथनाच्या पद्धती आहेत. आपण त्या पुढच्या लेक्चरला बघू. ओके, थँक्स.